कार्यसम्राट खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ग्रामपंचायत कोणगाव अंतर्गत विविध विकास कामांचं लोकार्पण व भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला। ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा। तर चला पाहूया ग्रामपंचायत कोणगाव येथे कार्यसम्राट खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ग्रामपंचायत कोणगाव येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन उद्घाटन सोहळा खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थित रिबिन कापून पार पडला। आलेल्या समस्या याही प्रेरणादायी आहेत। आज ते अनेकांचे आदर्श नेते आहेत, माझे स्वतःचे आदर्श नेते आहेत। कारण त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की ते कोणालाही आदर्श वाटेल। त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आज आपल्या नजरेसमोर आहेत, ते म्हणजे उत्तम वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, प्रामाणिकता आणि दूरदर्शी विचार। आज इथे आपण अनेक माऊलींचा सन्मान केला की त्यांनी त्यांच्या अपत्यांना घडवलं। आज मला त्यांच्या मातापित्यांना अभिवादन करावंसं वाटतं की त्यांनी तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाला घडवलं आणि म्हणूनच आज तुम्ही या यशाच्या शिखरावर आहात। तर लाडके ह्यासाठी की आजही ते त्यांचे कार्यकर्ते आणि जनतेशी अतिशय आपुलकीने वागत आहेत। माझा स्वतःचा एक अनुभव सांगते। मला माहिती आहे वेळ कमी आहे, तरी मला तो सांगावासा वाटतो, कारण मी तर अजून विसरलेलं नाही आहे। ज्यावेळेस ग्रामपंचायत निवडणुकीला माझं उमेदवार म्हणून नाव जाहीर झालं, त्यावेळेस त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो। त्यावेळेस सर्व उमेदवार त्यांची ओळख करून देत होते, पण ज्यावेळेस मी उभी राहिली त्यावेळेस ते एकदम म्हणाले, तुझी ओळख मला कोणी करून द्यायची गरज नाही आहे, तुझं सासर आणि माहेर दोन्ही ओळखून आहे। एवढी आपुलकी त्यांना जनतेबद्दल आहे, म्हणून ते लाडके आहेत। हे कार्यसम्राट का? तर लोकांच्या समस्यांची जाणीव त्यांना आहे आणि त्या समस्या दूर करण्यासाठी ते अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत। ते जे बोलतात ते करून दाखवतात आणि दिलेला शब्द प्रामाणिकपणे पाळतात। म्हणून ते ज्यावेळेस भाषणासाठी उपस्थित येतात त्यावेळेस त्यांचा शब्द न शब्द प्रत्येकजण कान देऊन ऐकत असतो, कारण की त्यांना माहिती असतं की हे जे बोलणार आहेत ते करून दाखवणार आहेत। आता दादा म्हणाले की काही मागण्या करू नका, पण असं होणार नाही आहे, आम्ही मागत राहणार आहोत, कारण कोणगाव ही तुमची कर्मभूमी आहे। गणेश घाटाचा आपल्याला शुभारंभ करायचा आहे, पण त्यासाठी जो निधी आहे मेनपर्यंत तो अपुरा आहे। जर तुमचं सहकार्य लाभलं तर गणेश घाटाचं काम अधिक उत्तमरित्या होईल असं मला वाटतं। आणि दुसरी समस्या आणि कोणमध्ये मते मिळतील ती सगळी बोनस असतील, म्हणजे माझी हार ही कमीत कमी 4000 मताने होणार अशा प्रकारचं गणित मांडलं गेलं होतं। या सगळ्या गणितज्ञांची गणितं चुकवण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं, मी काही केलं नाही। त्याचं सगळं श्रेय ते तुम्हाला आहे। म्हणून तेव्हा तुम्ही जर तलाठी दिली नसती तर आज मी खासदार म्हणून लोकसभेमध्ये गेलो नसतो आणि मला काम करण्याची संधी मिळाली नसती।
खरं तर मी कामाचा भुकेला आहे, मला सतत काहीतरी नाविन्यपूर्ण असं करायला आवडते. आजच रक्षा राज्यमंत्री आले होते अंबरनाथला, सुभाष भामरे. त्यांच्याकडे मी मागणी केली होती की आमच्याकडे काहीतरी केंद्र सरकारचं असलं पाहिजे. म्हणून आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी लोकसभा क्षेत्रात कुठेतरी नवलचं म्हणजे नेव्हीचं NCCचं युनिट जे 2400 विद्यार्थ्यांचं आहे ते आपल्याला त्यांनी मंजूर केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपल्या तरुणांना नेव्हीमध्ये जाण्यासाठी या युनिटच्या माध्यमातून प्रेरणा मिळेल. आणि मला विश्वास आहे या क्षेत्रातही मी त्याला सांगत होतो, जे प्रेझेंटेशन मंत्री केले, मी प्रेझेंटेशन घेतलं त्यांच्या नेव्हीच्या माणसाकडनं. त्यांना मी सांगितलं की आमच्याकडचे इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत, हे तुमच्या तिकडल्या जाटांमध्ये जी हिंमत आहे ती हिंमत आमच्यामध्ये आहे. पण आमची हिंमत खऱ्या अर्थाने देशाच्या कामासाठी लागलीच नाही, कारण आम्हाला तशा प्रकारचं मार्गदर्शन मिळालं नाही. आज हे युनिट देऊन निश्चितपणाने आपल्या तरुण पिढीला एक वेगळ्या वाटेने नेण्याच्यासाठी केंद्र सरकारने पाऊल टाकलेलं आहे. त्याचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने मिळेल असा मला विश्वास आहे. हे रुपालीने या ठिकाणी ज्या काही समस्या सांगितल्या, मी त्यांचा समस्या वाईज काही सांगत नाही, परंतु जे कोणगावला तुम्ही मागाल ते निश्चितपणाने कुठून ना कुठून देण्याच्यासाठी मी कटिबद्ध राहीन. अशा प्रकारची शाश्वती मी तुम्हाला देतो. तर तुम्ही मागून